राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं। मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, नद्या कोरड्या ठाक। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। ड्रायव्हरला 2 दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अग्रवालचा पाय खोलात, अपहरण आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार। डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहता यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्याने कोर्टामध्ये हजर केलं नाही। स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 10 वर। बीडमधील परळीमध्ये लोकसभा मतदानावेळी बूथ कॅप्चरिंग झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप, तर निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्याने बूथ कॅप्चरिंगचा आरोप। सुनील तटकरेंचा पलटवार। मी लंडनला जाऊ शकत नाही, मला मुख्यमंत्री केल्यानं राज्यामध्ये काम करावंच लागतं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर ठाकरे लंडनचे नाले बघायला गेल्यात का? आशिष शेलारांचा हल्लाबोल। मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांना संधी। कोकण पदवीधरसाठी महायुतीकडून निरंजन डावखरे, तर मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांच्या नावाची चर्चा। सत्तावीस मे रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय। बुलडाण्याच्या अंबाबरवा अभयारण्यामधील वाघांची संख्या दुपटीनं वाढली। 8 वाघ, 7 बछड्यांची नोंद, तर ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये 20 बिबटे आढळले। सहाव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान। पश्चिम बंगालमध्ये तब्बल 77% मतदान, तर उत्तर प्रदेशातला टक्का सर्वात कमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।